नव्या मराठी वर्षामध्ये म्हणजेच येत्या 9 एप्रिल नंतर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। 15 तारखेला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं समजतंय। तर अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर हेही मोहिते पाटील यांना साथ देण्याच्या तयारीमध्ये आहेत अशी माहिती समोर येते। अमावस्येपूर्वी निर्णयाची घोषणा नको म्हणून गुढीपाडव्यानंतरचा मुहूर्त ठरलाय असं समजतंय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। नव्या मराठी वर्षामध्ये म्हणजेच 9 एप्रिल नंतर धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। तर 15 तारखेला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही कळतंय। अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर हेही मोहिते पाटील यांना साथ देण्याच्या तयारीमध्ये दिसून येत आहेत। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी सुनील दिवान। सुनील, माढा लोकसभेचा महाविकास आघाडीचा प्रश्न आता लवकरच सुटणार अशी चिन्ह दिसायला लागली आहेत। आज शरद पवारांनी ज्या पद्धतीने संकेत दिलेत पुढच्या 2-4 दिवसात माढ्याचा आणि साताऱ्याचा उमेदवार येईल म्हणून, त्या पद्धतीनं धैर्यशील मोहिते पाटील हेच माढ्याचे उमेदवार असणार आहेत। 8 तारखेची अमावस्या संपल्यानंतर गुढीपाडवा म्हणजे नवीन मराठी वर्षात ते तुतारी हातात घेतील किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील आणि माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हेच उमेदवार असणार आहेत। साधारण 15 ते 16 एप्रिलला ते त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत। एकंदर मोहिते पाटलांचं राष्ट्रवादीत जाणं आज उद्या ही जी काही चर्चा चालली होती याला आता लवकरच पूर्णविराम लागणार आहे। या 2 ते 3 दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं पवारांची त्यांची भेट झाली होती त्यानंतर हे सर्व संकेत त्यांनी बोलून दाखवले होते आणि त्यानुसार आता 8 तारखेनंतर 8 तारखेला अमावस्या आहे, अमावस्येच्या आत नको असा त्यांचा मोहितेंचा जो विश्वास आहे, त्यानुसार अमावस्येच्या आधी ते प्रवेश करणार नाहीत किंवा तशी घोषणा होणार नाही। आणि 9 तारखेला गुढीपाडवा आहे, नवीन मराठी वर्ष चालू होते। 9 किंवा 10 तारखेला मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला असेल आणि साधारण 15 किंवा 16 तारखेला त्यांच्याकडनं माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी यांच्याकडनं उमेदवारी दाखल झालेली असणार आहे। आता त्यांच्या जोडीला त्यांना सुरुवातीपासून साथ देणारे अजित पवार गटात असणारे फलटणचे रामराजे निंबाळकर यांचं घराणं त्यांना साथ देते का हे पाहावं लागणार आहे। निंबाळकर ही पहिल्यापासून भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकर यांना पूर्णपणे ताकदीनं विरोध करत आहेत। हे उमेदवार बदला म्हणून त्यांची मागणी होती, त्यानुसार आता मोहिते पाटील जर पुढे येत असतील तर रामराजे निंबाळकर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा हात सोडून पुन्हा शरद पवारांच्याकडे येणार का, पुन्हा मोहिते आणि रामराजे दोघांची घर वापसी होणार का, ही 9 किंवा 10 तारखेला समोर येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।